अखिल भारतीय मराठा महासंघाच्या वतीनं गेल्या 27 वर्षांपासून दरवर्षी दिनदर्शिका प्रकाशित करण्यात येते. 2026च्या दिनदर्शिकेचा प्रकाशन समारंभ आज पार पडला. सुरुवातीला मान्यवरांच्या हस्ते छत्रपती शाहू महाराजांच्या पुतळ्याला पुष्पहार अर्पण करून अभिवादन करण्यात आलं. मराठा महासंघाचे ज्येष्ठ पदाधिकारी चंद्रकांत चव्हाण यांनी उपस्थितांचं स्वागत करताना नव्या वर्षात वृक्षारोपण करण्याचा संकल्प करू असं आवाहन केलं. यावेळी उद्योजक संग्राम पाटील, डॉक्टर संदीप पाटील, मराठा महासंघाचे राष्ट्रीय उपाध्यक्ष वसंतराव मुळीक, व्ही.के. पाटील यांच्यासह मान्यवरांच्या उपस्थितीत दिनदर्शिकेचं प्रकाशन करण्यात आलं. यावेळी माजी सैनिक विजय पाटील आणि संदीप कांबळे यांना दिनदर्शिका देऊन सैनिकांप्रती कृतज्ञता व्यक्त करण्यात आली. यावेळी बोलताना उद्योजक संग्राम पाटील यांनी सर्व मराठा समाज बांधवांनी हातात हात घालून एकत्र येत नव्या वर्षात मराठा स्वराज्य भवन उभारण्याचं स्वप्न साकार करूया असं आवाहन केलं. मराठा महासंघाचे राष्ट्रीय उपाध्यक्ष वसंतराव मुळीक यांनीही शिवशाहूंच्या विचारांचा जागर करणारं मराठा स्वराज्य भवन उभारण्याच्या स्वप्नपूर्तीसाठी सर्वांनी प्रयत्न करण्याचं आवाहन केलं. या प्रकाशन सोहळ्याला प्रकाश पाटील, शंकरराव शेळके, चंद्रकांत चव्हाण, अवधूत पाटील यांच्यासह मराठा महासंघाचे पदाधिकारी उपस्थित होते.